नमस्कार. न्यूज 18 लोकमतवर रोज वेगवेगळ्या बातम्या घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचत असते. इतके वर्ष मी पत्रकारितेत आहे, इतक्या बातम्या माझ्या सांगण्यामधून गेलेल्या आहेत, इतक्या बातम्यांचं विवेचन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि आता तर आम्ही व्हिडिओच्या माध्यमातूनही तुमच्यापर्यंत पोहोचतो. पण हे बीडचं मस्साजोगचं प्रकरण आम्हा सगळ्याच पत्रकारांना हलवून गेलं. आता तर दोषारोप पत्रानंतर त्याचे छोटे छोटे डिटेल्स समोर आलेत. ही मारहाण कशी झाली, सरपंच संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली, त्याचे अगदी छोटे छोटे डिटेल्स आणि बारकावे आमच्यापर्यंत येत आहेत. आणि आम्ही पत्रकार सुद्धा, म्हणजे इतक्या बातम्या रोज आमच्या समोरनं जाऊन सुद्धा आम्ही पत्रकार पण पूर्णपणे व्यथित झालोय, हल्लोय की काय घडतंय आपल्या आजूबाजूला. बीड हे काही दूर नाही, म्हणजे मुंबईपासून पुण्यापासून हे काही दूर नाही. आपल्या महाराष्ट्रातलं एक शहर आहे, महाराष्ट्रातलं एक जिल्हा आहे आणि त्यात इतकी भयंकर घटना घडते. आणि मग ही भयंकर घटना घडून समोर आल्यानंतर, प्रसार माध्यमांमध्ये ती आल्यानंतर असं कळतं की याच्या मागे अजून काय काय घडलेलं आहे, या आरोपींनी किती आरोप, त्यांच्यावर किती आरोप आहेत, किती प्रकरणं त्यांनी केलेली आहेत. ती मारहाणीची असतील, ती हत्येची असतील, खरोखर सुन्न व्हायला होतं. आज या व्हिडिओचं कारण असं की न्यूज 18 लोकमतकडे, म्हणजे बीडचं आमचं काम सुरेश जाधव बघतात. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव हे ही घटना घडल्यापासून आत्तापर्यंत प्रत्येक त्याची छोटी छोटी बातमी डिटेल आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत. ती अचूक बातमी जावी यासाठी 10-10 वेळा त्याची पडताळणी करतात आणि मगच ती न्यूज 18 लोकमतवर जाते. असे आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांना काल सुनावणी झाली बीडमध्ये मस्साजोग प्रकरणाची. आणि पहिल्यांदा सरकारी वकील उज्ज्वल निकम हे कारवाईला सुनावणीला सामोरे गेले. आणि त्या 1-2 तासाच्या सुनावणी दरम्यान दोषारोपपत्र आणि दोषारोपपत्रानंतर कालचे सगळे डिटेल्स, मिनिट टू मिनिट डिटेल्स, हे जे कोर्टात घडलं ते आमच्या हाती लागलेले, हेच ते डिटेल्स आहेत. आणि हे सुन्न करणारे आहेत, निशब्द करणारे आहेत. आज 2 महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगते, ज्या आपण न्यूज 18 लोकमतच्या टीव्हीवर सुद्धा बघता आहात. पण ते हा जो व्हिडिओ आहे तो करण्याचं कारण असं की त्याचे डिटेल्स तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत की किती घृणास्पद कृत्य हे आरोपी करू शकतात आणि ते आपल्या समाजातले आहेत. आणि तरी सुद्धा आपला समाज अशांना थारा कसा काय देतो. कठोरात कठोर शासन या आरोपींना झालं पाहिजे. आणि त्याची, म्हणजे त्यांनी किती क्रूरता दाखवलेली आहे त्याचं उदाहरण आता माझ्या हातात आहे. सगळ्यात पहिली गोष्ट तर ही सांगायची आहे की या दोषारोप पत्रामध्ये जो आवादा एनर्जी प्रकल्प आहे त्याचा ऑफिस बॉय, त्याचा जबाब खूप महत्वाचा ठरला. तो एक आज न्यूज 18 लोकमतवर आलाय, कारण सुनावणीमध्ये काल त्याच्याविषयीचा उल्लेख झाला. 6 डिसेंबर 2024 ला हा आवादा कंपनीचा, आवादा प्रकल्प कंपनीचा जो ऑफिस बॉय आहे त्यानं आपल्या तोंडून काय काय घडलं, 6 डिसेंबर 2024 ला काय काय घडलं ते अत्यंत डिटेल, 5-6 पानं आहेत त्याची, अत्यंत डिटेल त्याने सांगितलंय. छोट्या छोट्या गोष्टी त्याने सांगितल्यात की काय त्या दिवशी घडलं. त्या दिवशी 6 डिसेंबरला सुदर्शन घुले आणि त्याचे साथीदार आवादा प्रकल्प कंपनीमध्ये गेले आणि त्या आवारामध्ये त्यांनी गोंधळ घातला. तो गोंधळ होता की या आवादा प्रकल्पाकडे 2 कोटीची मागणी त्यांनी केली होती. हा सुदर्शन घुले, त्याच्या तोंडचं वाक्य असं आहे की मी कराडचा माणूस आहे आणि जर 2 कोटी तुम्हाला ही कंपनी सुरू ठेवायची असेल तर 2 कोटी रुपये मला द्या, अन्यथा ही कंपनी बंद पाडू किंवा बंद करायला लावू. हे प्रकरण घडत होतं. म्हणजे या प्रकारचा गोंधळ सुदर्शन घुले जेव्हा घालत होता, आरडाओरडा करत होता, तेव्हा त्या ठिकाणी वॉचमनने त्याला अडवलं. आणि वॉचमनने सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांना अडवलं की तुम्ही इथे गोंधळ घालू नका, अशा प्रकारे मोठ्या मोठ्याने ओरडू नका, आणि ही मागणी जी तुम्ही करताय, ही धमकी जी तुम्ही देताय, अशा प्रकारचं कृत्य करू नका, असं सांगायला जेव्हा वॉचमन गेला तेव्हा त्या वॉचमनला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे. तिथे असलेल्या आवादा प्रकल्पाच्या लोकांना मारहाण करण्यात आली. आणि त्या मारहाणीचे डिटेल्स या दोषारोप पत्रामध्ये दिलेले आहेत, काल ज्याच्या विषयीचा सुनावणीमध्ये उल्लेख झाला.
ही मारहाण जेव्हा करण्यात आली तेव्हाच त्याच वेळी म्हणजे ही मारहाण होत असताना हा सुदर्शन घुले म्हणत होता की मी कराडचा माणूस आहे आणि 2 कोटी रुपये जर तुम्ही दिले नाही तर तुम्ही आवादा कंपनी कशी काय चालू ठेवता ते मी बघतो, अशा प्रकारची त्याची वक्तव्य होती. त्याचा उल्लेख या दोषारोप पत्रामध्ये आहे. आणि हे करत असताना म्हणजे हा गोंधळ सुदर्शन घुले आणि त्याचे साथीदार या आवादा कंपनीच्या परिसरामध्ये घालत असतानाच तिथे सरपंच संतोष देशमुख आले. खरं तर ते आले होते यासाठी की हे सगळं प्रकरण मिटेल, हा जो तणाव आहे तो मिटेल. पण असं न होता सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी त्याच ठिकाणी सरपंच संतोष देशमुख यांना धमकी दिली. तुम्ही मध्ये पडू नका, तुम्ही मध्ये पडताय, हे सोडवण्याचा सगळा प्रकरण प्रयत्न करू नका, नाही तर तुमच्याही जीवाला धोका आहे, तुम्हालाही सोडणार नाही, जो कोणी मध्ये येईल त्याला सोडणार नाही. अशा प्रकारची घटना तिथे घडलेली. हा ऑफिस बॉयचा जो जबाब आहे तो जबाब खूप महत्वाचा ठरला. 6 डिसेंबरला नेमकं आवादा कंपनीच्या परिसरामध्ये काय घडलं ते या ऑफिस बॉयनं सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर धक्कादायक गोष्ट समोर येते ती अशी की ज्या दिवशी हत्या झाली तो दिवस. महेश केदार हा या सगळ्यांमधला एक आरोपी आहे. या महेश केदारचा मोबाईल पोलिसांना मिळाला आणि त्या मोबाईलमध्ये व्हिडिओ केलेले म्हणजे तयार केलेले शूट केलेले व्हिडिओ मिळालेले आहेत. 1-2 नाही, तब्बल 15 व्हिडिओ आहेत. सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे 15 व्हिडिओ या आरोपींनी काढले. किती निर्दयी असतील, म्हणजे मारहाण तर केलीच, मृत्यूपर्यंत नेऊन तर सोडलंच या सरपंच संतोष देशमुखांना, पण ते करत असताना इतकं बिभत्स कृत्य करत असताना त्याचे व्हिडिओ सुद्धा काढले. 1-2 नाही, तब्बल 15 व्हिडिओ काढलेत या आरोपींनी. महेश केदार याच्या मोबाईलमध्ये 15 व्हिडिओ सापडून आलेले आहेत आणि 8 फोटो सापडून आलेले आहेत. हे 8 फोटो कसले आहेत? हे 8 फोटो सरपंच संतोष देशमुख यांचे आहेत. रक्त सांडतंय, जखमा झालेल्या आहेत, वायरने मारहाण केलेली आहे, त्यांना फक्त अंडरवेअरवर नग्न अवस्थेत त्यांना बसवून त्यांना मारहाण झालेली आहे, ती विव्हळतायत, असे त्रास होईल आपल्याला बघून असे हे सगळे फोटो आहेत. हे 8 फोटो आहेत आणि 15 व्हिडिओ आहेत. या 15 व्हिडिओमध्ये सरपंच संतोष देशमुख यांना किती निर्घृणपणे मारहाण करण्यात आली, त्यांना विव्हळत ठेवलं गेलं, 2-2.5 तास त्यांना त्रास दिला गेला, टॉर्चर केलं गेलं, त्यांना विव्हळत ठेवलं गेलं आणि त्याचे व्हिडिओ काढलेले आहेत या नराधमांनी. खरोखर नराधमच म्हटलं पाहिजे यांना, कारण असे धजावतात कसे 2-2-2.5 तास मारहाण होते एखाद्याला आणि त्याचे व्हिडिओ काढण्याची या सगळ्या आरोपींची हिंमत झाली. म्हणजे किती क्रूर असतील हे सगळे की त्यांनी हे व्हिडिओ काढलेत आणि ते आपल्या मोबाईलमध्ये ठेवलेले होते. म्हणजे जोपर्यंत ते अटकेत येत नाहीत, हा महेश केदार जोपर्यंत अटकेत येत नाही तोपर्यंत ते व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये होते. या 15 व्हिडिओमध्ये काय आहे, हे काही 3-4-5 म्हणजे 5-10 सेकंदाचे व्हिडिओ आहेत, काही 3-3 मिनिटाचे व्हिडिओ आहेत. आणि मारहाण जेव्हा सुरू झाली, सरपंच संतोष देशमुख यांना जेव्हा मारहाण सुरू झाली, त्यांचं अपहरण झालं आणि अपहरण करून त्यांना मारहाण सुरू झाली, तर त्या शेतामध्ये एक असं मोकळं शेत आहे बीडमध्येच, थोडंसं शहराच्या दूर असलेलं हे शेत, आणि त्या शेतामध्ये त्यांना नेलं गेलं आणि तिथे मारहाण. 3:46 दुपारचे 3:46 मारहाणीचा पहिला व्हिडिओ हा महेश केदारच्या मोबाईलमध्ये सापडून आलेला आहे. आणि हा 3:46 जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये त्याला सुरुवातीला त्याचे कपडे आहेत आणि त्याला मारहाण करण्यात आलेली आहे. त्याला केसांना ओढून त्या शेतात नेलं गेलेलं आहे, तिथे गाडीजवळ बसवलं गेलेलं आहे, तिथे त्याला मारहाण केलेली आहे. या सगळ्या व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये काय आहे आणि कशी मारहाण केलेली आहे, कुणी मारहाण केलेली आहे, कुठल्या आरोपीने मारहाण केलेली आहे, त्या सगळ्याचे डिटेल्स या दोषारोप पत्रामध्ये आहेत. जे काल म्हणजे दोषारोप पत्र आधीच सीबीआयनं दाखल केलंय, पण काल सुनावणी दरम्यान, पहिल्या सुनावणी दरम्यान त्या दोषारोप पत्रामध्ये काय काय आहे हे समोर आलं. त्याची प्रत न्यूज 18 लोकमतकडे आहे. मिनिट टू मिनिट काय घडलं सरपंच संतोष देशमुख यांच्याबद्दल, यांच्याबाबत, ते न्यूज 18 लोकमतकडे आलेलं आहे आणि ते खूप खूप म्हणजे खूप धक्कादायक आहे. सांगताना तुम्हाला ओठ थरथरतायत इतकी परिस्थिती, आणि हे वास्तव आहे, ह्याच्यात काही खोटं चढवून सांगण्यासारखं नाहीये.
सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यावर त्यांना मारहाण सुरू झाली. त्याचा जो पहिला व्हिडिओ आहे तो 3:46 काढलेला आहे. महेश केदार याच्या मोबाईल मधला तो व्हिडिओ आहे. यामध्ये त्याला त्या शेतात नेलं गेलं, मारहाण त्याला करण्यात आलेली आहे. हे जे 15 एकूण व्हिडिओ आहेत त्यातला 15वा जो शेवटचा व्हिडिओ आहे तो आहे 5:53 जसं मी तुम्हाला म्हटलं की काही 2 मिनिटांचे, काही 3 मिनिटांचे, काही 5 मिनिटांचे असे व्हिडिओ आहेत. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे सरपंच संतोष देशमुख यांना टॉर्चर करण्यात आलं, मारहाण करण्यात आली. एक पांढऱ्या रंगाची वायर या व्हिडिओमध्ये दिसते. त्या वायरने त्यांच्या शरीरावर वार करण्यात आलेले आहेत. त्यांना एका बूटनं मारहाण करण्यात आलेली आहे. सगळ्या बाजूनी रक्तबंबाळ होतील आणि ते रक्तबंबाळ झाल्यानंतरचे त्यांचे विभळतानाचे व्हिडिओ काढण्यात आलेले आहेत. थोडा लांबून घेतलेला व्हिडिओ आहे त्यामुळे ते विभळतानाचा अत्यंत कमी आवाज आहे, पण हे जाणवतंय की त्यांना किती त्रास होत असेल. हे सगळे व्हिडिओ या लोकांनी काढलेत. या आरोपींनी हे व्हिडिओ काढत असताना व्हिडिओ कॉल सुद्धा केलेला आहे. एकानं व्हिडिओ काढले तर दुसऱ्यानं व्हिडिओ कॉल केलेला आहे. ते व्हिडिओ कॉलचे डिटेल्स सुद्धा दोषारोप पत्रामध्ये आहेत. पण हे 15 व्हिडिओ हादरवून टाकणारे आहेत. त्याला मारहाण करण्यात आली. सरपंच संतोष देशमुख यांना विवस्त्र करण्यात आलं. फक्त अंतर्वस्त्रावर त्यांना बसवून ठेवण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे. त्यांच्या ज्या झालेल्या जखमा आहेत त्या अधिक चिघळतील कसा, त्यांना त्रास कसा होईल याचा जास्त प्रयत्न केला गेला. त्यांचे कपडे काढून त्यांना मारहाण झाली. रक्तबंबाळ झाल्यावर रक्त जेव्हा ते पडतंय तेव्हा त्याचे व्हिडिओ काढण्यात आले, त्याचे फोटो काढण्यात आले. त्यांना पोटावर झोपवून मारहाण करण्यात आली, त्याचं व्हिडिओ काढले गेले. त्यांना आडवं करून मारहाण करण्यात आली, त्याचे व्हिडिओ काढले गेलेले आहेत. रक्त सांडतंय जमिनीवर, त्याचे व्हिडिओ काढले गेलेले आहेत. आणि हे सगळं कमी की काय, पण त्यांना विवस्त्र करून त्यांना जेव्हा मारहाण केली गेली त्यानंतर अधिक त्रास होईल, त्यांना अधिक ते विव्हळतील, संतापतील, यासाठी म्हणून त्यांच्यावर लघवी सुद्धा करण्यात आलेली आहे आणि त्याचा सुद्धा व्हिडिओ काढला गेलेला आहे. कुठल्या आरोपीने हे कृत्य केलं, कुठल्या आरोपीने त्यांचे केस पकडून त्यांना मारहाण केली, कुठल्या आरोपीने पांढऱ्या वायरने त्यांना मारहाण केलेली आहे, कुठला आरोपी व्हिडिओ काढत होता, हे सगळं डिटेल या दोषारोप पत्रात आहे. काल सुनावणी दरम्यान प्रत्येक व्हिडिओ तो किती सेकंदाचा आहे, त्यात काय काय आहे, त्याचं डिस्क्रिप्शन या दोषारोप पत्रात देण्यात आलंय. काल ते कोर्टामध्ये सांगितलं देखील गेलं. दुसरा व्हिडिओ किती सेकंदाचा आहे, त्यात कोण आरोपी दिसतोय, कशा प्रकारे त्यांना मारहाण करण्यात आली आणि कुणी मारहाण केलेली आहे, हे सगळे डिटेल सुद्धा आलेले आहेत. तिसरा, चौथा, पाचवा, सहावा किती सेकंदाचे हे व्हिडिओ आहेत, किती मिनिटांचे हे व्हिडिओ आहेत, त्यात कशा प्रकारे सरपंच संतोष देशमुखांना मारहाण झाली, काय हत्यार त्यासाठी वापरलं गेलं, हे सगळं कणानकण सांगितलं गेलेलं आहे. इतकं डिटेल वर्क जर CBI कडून आणि SIT कडून झालेलं असेल तर लवकरात लवकर या आरोपींना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे. हे जे व्हिडिओ आहेत हे खरोखर अंगावर काटा आणणारे आहेत. त्या व्हिडिओंचा एक इमेज काढली गेली आणि त्या इमेज बरोबर त्याचे डिटेल्स दिले गेलेले आहेत. ते व्हिडिओ तर सादर केलेच कोर्टामध्ये, पण त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या इमेजेस काढून ते या लिखित स्वरूपाचं जे दोषारोप पत्र असतं त्याच्यात दिले गेलेले आहेत. आणि महेश केदारचा हा मोबाईल होता ज्याच्यामध्ये हे 15 व्हिडिओ सापडून आले. त्याच्यातला पहिला व्हिडिओ जो मारहाण करतानाचा आहे तो 3:46 मिनिटांनी काढलेला आहे आणि शेवटचा जो मारहाणीचा व्हिडिओ आहे 15वा व्हिडिओ तो 5:53 काढला गेलेला. म्हणजे आपण कल्पना करू शकतो की साधारण 2-2.5 तास सरपंच संतोष देशमुख यांना त्या शेतामध्ये मारहाण सुरू होती. जर वेळीच पोलिसांनी दखल घेतली असती, आवादा परिसरामध्ये जे काही घडलं, आवादाच्या कंपनी परिसरामध्ये जे काही घडलं, जी काही धमकी दिली गेली, मारहाण जी काही झाली, हे जर वेळीच प्रकरण पोलिसांनी दाखल केलं असतं, गांभीर्यानं घेतलं असतं तर कदाचित सरपंच संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला नसता, ते वाचले असते. पण तसं काही घडलं नाही आणि आज ही एवढी गंभीर घटना आपल्या सगळ्यांच्या समोर येते. त्यानंतर म्हणजे बीडमधलं सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण समोर आलं, त्याचे आरोपी पकडले गेले. अजून कृष्णा आंधळे पकडला जायचा आहे. कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे.
पण आज सुनावणीला सुरुवात झाली आणि लवकरात लवकर कारवाई होईल या सगळ्या आरोपींवर आणि ती कठोर कारवाई होईल अशी आपण अपेक्षा करूया। हे सगळं असताना या प्रकरणानंतर बीडमध्ये काय काय घडामोडी घडलेल्या आहेत, कसं कसं मारहाण होते, काय तिथे कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडवले गेलेले आहेत, हे सगळं आपण रोज बातम्यांमध्ये बघतोय आणि सुन्न थक्क करणारी ही गोष्ट आहे। आता बीडचे पालकमंत्री आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यामुळे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना तर न्याय मिळेलच ही अपेक्षा आपण करतोच आहोत। त्याचा पाठपुरावा सगळीच माध्यमं करतायत, सामाजिक कार्यकर्ते करतायत, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा बीडमध्ये समाधानतेचं, शांततेचं, सुरक्षिततेचं वातावरण कसं निर्माण होईल यासाठी अजित पवार नक्की प्रयत्न करतील अशी आपण अपेक्षा करूया। हा व्हिडिओ याकरता नाही की कुणाच्या जखमेवरची खपली काढायची, पण हा व्हिडिओ याकरता नक्कीच आहे की अशा घटना कधीही पुन्हा घडू नयेत, अशा घटना, इतक्या गंभीर घटना घडण्यासाठी कुणी धजावू नये यासाठीचा हा व्हिडिओ नक्कीच आहे।